पार्लरला ज्या फेशियलसाठी 2000-3000 घेतात तेच फेशियल अगदी तुम्ही 600 रुपयामध्ये घरी करू शकता. हे आहे O3+चं शाईन अँड ग्लो किट. त्याच्यामध्ये 7 वेगवेगळ्या स्टेप आहेत आणि इतर फेशियल पेक्षा ह्या खूपच डिफरंट आहे. महत्त्वाचं म्हणजे हा स्पॉन्सरर व्हिडिओ नाही. त्याची फर्स्ट स्टेप आहे ब्राईटनिंग क्लिन्झिंग फोम. स्टेप आपला चेहरा क्लीन करते, त्याच्यामुळे 2-3 मिनिटं मसाज करून घ्यायचा आहे व्यवस्थित, नंतर चेहरा धुवून वाईप करायचा आहे. सेकंड आहे लॅक्टिक पील. याचा आपल्याला पातळ थर द्यायचा आहे आपल्या चेहऱ्यावरती आणि 3 ते 4 मिनिटं आपल्याला ठेवायचा आहे, मसाज करायचा नाही आणि थोडंसं 3-4 मिनिटांनंतर आपल्याला तो धुवून टाकायचा आहे. 2-3 पार्लरचा मला खूप वाईट अनुभव आला. एक प्रोडक्ट सांगितलं जातं, एक वापरलं जातं, त्याच्यामुळे चेहरा खूप डॅमेज झाला होता. थर्ड स्टेप आहे प्युरिफाईंग टॉनिक. हे अगदी टोनर किंवा गुलाब जल जसं असतं त्या प्रमाणात आहे. एकदम वॉटरी टेक्स्चर आहे याचं. त्याला टॅप करायचं आहे आणि चेहऱ्यावरतीच मुरवायचं आहे. जेव्हा आपण घरी फेशियल करतो तेव्हा त्याला निवांत दुपारचा वेळ द्यायचा. जेव्हा तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी तुम्ही ते करू शकता. फोर्थ स्टेप आहे अर्ब्युटिन सिरम. फेशियलचं पॅकेजिंग हे खूप वेगळं आहे आणि भरपूर सारे सिरम्स दिलेले आहेत, सो मला थोडं इंटरेस्टिंग वाटलं. मागच्या स्टेप सारखं आपल्याला हे मसाज करायचं आहे आणि जोपर्यंत चेहऱ्यामध्ये ऍब्सॉर्ब होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला मसाज करून घ्यायचं आहे. O3चं फेशियल मी ट्राय करायचं कारण असं आहे की मैत्रिणींनो, मी याचं अगोदर ऑलरेडी हेअर स्पा यूज केलेला आणि त्याचे खूप छान रिझल्ट आहेत. स्टेप आहे डर्मोमेलन क्रीम. ही ॲक्च्युली आपल्याला 10 ते 15 मिनिटं आपल्या चेहऱ्यावरती मसाज करायची आहे आणि जशी जनरली बाकीच्या फेशियलमध्ये जी मसाज क्रीम असते तशीच ही आहे, पण याचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे जसं जसं तुम्ही मसाज कराल तर ते एकदम ऑइली टेक्स्चर येते आणि खूप शाईन ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती यायला सुरुवात होते. स्टेप आपल्याला धुवायची नाहीये किंवा वाईपही करून घ्यायची नाहीये. 6 स्टेप आहे अर्ब्युटिन पावडर मास्क. आणि तांदळाचं पीठ असतं त्याप्रमाणे याचं टेक्स्चर आहे. थोड्याशा पाण्यामध्ये आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं. हे पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं नाहीये, तर पटकन आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे कारण ते खूप पटकन घट्ट होत आहे. ती सर्व बाजूला व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आपल्याला 15 मिनिटं थांबायचं आहे. 15 मिनिटांनंतर ते खूप व्यवस्थितपणे सुकलेलं आहे. खालच्या दिशेने वरच्या बाजूला ओढून हळूहळू ते काढून घ्यायचं आहे. चेहरा एकदम ओढला जाईल, पण असं अजिबातच झालेलं नाही. पार्टिकल्स राहिलेले आहेत ते मी अर्थ रिदमच्या पॅडने व्यवस्थितपणे काढून घेत आहे. तुम्ही वाटलंच तर ते धुवूनही घेऊ शकता. लास्ट स्टेप आहे SPF म्हणजे सनस्क्रीन लावून घ्यायचं आहे. या फेशियलला मी 5 आउट ऑफ 5 स्टार नक्कीच देईल, बट माझी कंप्लेंट अशी आहे की याच्यामध्ये जे सिरम दिलेले आहेत ते थोडे कमी दिलेले आहे. प्रोडक्टची डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देत आहे आणि इकडेही प्रोडक्ट मी लिंक करेल. प्राइस वगैरे तुम्ही चेकआउट करू शकता.